नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग। शासकीय जनगणनेचे काम पूर्ण करून परतणाऱ्या एका शिक्षिकेसोबत महापालिकेच्या कार्यालयातच गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात ही घटना घडली। या प्रकरणी महापालिकेच्या नगर नियोजन विभागातील कर्मचाऱ्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। दिलीप आडे वय 45 असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे। याबाबत पीडित शिक्षिकेने फिर्याद दिली आहे। महापौरांसाठी 30 लाखाची तर आयुक्तांसाठी 19 लाखाची आलिशान कार खरेदी करणार। पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासाठी 30 लाख रुपयांची तर आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्यासाठी 19 लाखांची आलिशान गाडी खरेदी करण्याच्या विषयाला काल स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। महापौर लांडगे यांच्यासाठी महिंद्रा SUV इलेक्ट्रिक आलिशान वाहन निविदा न मागवता थेट पद्धतीने खरेदी केली आहे। त्याची किंमत 29,35,000 इतकी आहे। तर आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांच्यासाठी टोयोटा इनोवा हायक्रॉस हायब्रिड ही 18,80,000 रुपये किमतीची आलिशान गाडी खरेदी करण्यात आली आहे। 70,000ची लाच स्वीकारणारा पिंपरी पालिकेचा बीट निरीक्षक अखेर निलंबित। पिंपळेगुरव येथील 3 मजली अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी तब्बल 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेलेला महापालिकेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तथा बीट निरीक्षक उमेश लोंढे याला अखेर काल सेवेतून निलंबित करण्यात आले। पिंपळेगुरव येथील एका तक्रारदाराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी त्याने 70,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। ती रक्कम स्वीकारताना रहाटणी येथील प्रभाग कार्यालयाच्या पार्किंगमध्ये त्याला पकडण्यात आले होते। कर वसुलीसाठी आता महापालिका थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस देणार व नळजोड तोडणार। महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी 1 जुलैपासून विशेष वसुली मोहीम राबवण्यात येणार आहे। थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। त्यानंतरही कर न भरल्यास कठोर कारवाई करत नळजोड तोडण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे। महापालिका हद्दीत सध्या 7,44,603 मालमत्तांची नोंद असून 17 जून अखेर 370 कोटी रुपयांहून अधिक कर वसूल झाला आहे। आतापर्यंत 3,39,000 पेक्षा अधिक मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे। सरकारी नोकरीच्या आमिषाने काळेवाडीत 21 लाखांची फसवणूक। भारतीय रेल्वे आणि वन विभागात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची तब्बल 21 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विक्रम पवार आणि निलेश वाकचौरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी हितेश सुरेश कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे। आरोपींनी हितेश कुलकर्णी आणि अन्य दोघांना सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले। त्यासाठी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 21 लाख रुपये घेतले। त्यानंतर तिघांनाही रेल्वे आणि वन विभागातील बनावट नियुक्तीपत्रे व कागदपत्रे देण्यात आली। संबंधित कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला। रावेत येथील स्पा सेंटरच्या चालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न। रावेत येथील मस्के वस्ती परिसरात परवानाधारक स्पा सेंटर आणि मसाज सेंटरच्या मालकाला बदनामीची धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी दीपक कोल्हापूरकर यांनी फिर्याद दिली आहे। विष्णू सुरवसे, स्वाती गायकवाड आणि त्यांच्या 2 साथीदारांनी 23 मे रोजी फिर्यादी यांच्या स्पा सेंटरमध्ये प्रवेश करून तिथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत कोणतीही परवानगी न घेता तेथील महिला कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ चित्रीकरण केले। त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत फिर्यादीकडे 50,000 रुपयांची मागणी केली। बदनामीच्या भीतीने फिर्यादीने आरोपींना 5,000 रुपये रोख दिले। त्यानंतर उर्वरित 45,000 रुपयांसाठी आरोपींनी फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटून वारंवार धमक्या दिल्या। गांजा विरोधात 3 ठिकाणी कारवाया। वाकड, देहू रोड आणि चिंचवड परिसरातील गांजा विरोधात करण्यात आलेल्या 3 स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे, तर 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टी परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या राधिका मुकेश यादव वय 22 हिच्या विरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली। तिच्याकडून 8,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय। अशीच कारवाई देहू रोड येथील साईनगर मामुर्डी येथे करण्यात आली। सुखदेव बापू सोनवणे याला या प्रकरणी अटक केली आहे, तर चिंचवडमधील वाल्लेकरवाडी येथे 3रा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपरीत 125 लिटर ताडी जप्त। बेकायदेशीररित्या ताडी विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर दारूबंदी पथकाने कारवाई करून 125 लिटर ताडी जप्त केली। पिंपरीतील काटे पिंपळे रोड परिसरात तेजस चंद्रकांत शिंदे यांनी ताडी विक्रीचा व्यवसाय उभारला होता। त्याच्यासह श्रीकांत तामचीकर याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी गावातील काटे पिंपळे रोडवर एक व्यक्ती ताडी विक्री करत असल्याची माहिती दारूबंदी पथकाला मिळाली। त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली। यावेळी तेजस शिंदे याच्याकडून 7,800 रुपये किमतीची 125 लिटर ताडी जप्त करण्यात आली।
तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.